काय असे प्रयोग केले की ज्यामुळे साने गुरुजी हे अजून सुद्धा आठवले जातात 125 वर्षानंतर? आपल्या समाजामध्ये ज्या प्रकारचा द्वेष आणि हिंसा वाढते आहे, अशा काळामध्ये प्रेम आणि करुणा ही शाश्वत मूल्ये जी साने गुरुजींनी जगून दाखवली ती आपल्यामध्ये यायला पाहिजेत असं मला गुरुजींकडे बघून नेहमी वाटतं. कारण आपण खूप कोरडे होतो आहोत. तर 1930 साली जेव्हा साने गुरुजींच्या लक्षात आलं की आता शाळेमध्ये शिक्षक म्हणून थांबण्यात अर्थ नाही, आपली गरज समाजाला बाहेर आहे, की आता नाही, मला नका थांबू, स्वातंत्र्य आंदोलन माझं वाट पाहतोय, समाज माझी वाट पाहतोय, मला तुम्ही जाऊ द्या. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आज 24 डिसेंबर, साने गुरुजींच्या आजपासून 125व्या जयंती उत्सवाला सुरुवात होते. म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाला सुरुवात होते. या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र या महामानवाला विनम्र अभिवादन करतं. मॅक्स महाराष्ट्र या निमित्तानं साने गुरुजींचे जे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि सांस्कृतिक कार्याचा वारसा जे लोक पुढे नेत आहेत त्यांच्याशी या निमित्तानं संवाद साधतोय. आणि या संवादातून साने गुरुजींच्या जीवनातील वेगवेगळे पैलू लोकांच्या समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्ता आपल्या सोबत अभ्यासक, विचारवंत आणि लेखक आणि जे स्वतः शिक्षक आहेत असे हेरंब कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत. हेरंब कुलकर्णी सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. साने गुरुजी जयंतीच्या तुम्हाला शतकोत्तर रौप्य धन्यवाद. साने गुरुजींच्या संदर्भातली तुमच्या भावना आम्हाला पहिल्यांदा ऐकायच्या आहे की तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल? मला साने गुरुजी हे खूप जवळचे वाटतात. एक महाराष्ट्रासाठी एक रोल मॉडेल वाटतात, शिक्षकांसाठी रोल मॉडेल वाटतात. आणि मला असं वाटतं की त्यांच्या इतकं प्रेम आपल्याला होता आलं पाहिजे. कारण आपल्या समाजामध्ये ज्या प्रकारचा द्वेष आणि हिंसा वाढते आहे, ज्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये जो कोरडेपणा वाढतो आहे, अशा काळामध्ये प्रेम आणि करुणा ही शाश्वत मूल्ये जी साने गुरुजींनी जगून दाखवली तर ती आपल्यामध्ये यायला पाहिजेत असं मला गुरुजींकडे बघून नेहमी वाटतं. कारण आपण खूप कोरडे होतो आहोत असं मला नेहमीच अपराधी भावना वाटत असते. तुम्ही स्वतः म्हणजे शिक्षण दानाचं काम करताय आणि तुम्ही ते स्वतःहून स्वेच्छेने स्वीकारलेलं काम आहे शिक्षक म्हणून. तर तुम्ही स्वतःला साने गुरुजींशी कसं कनेक्ट करतात आणि साने गुरुजींकडून आणि शिक्षक किंवा साने गुरुजींच्या जीवनातले वेगवेगळे पैलू नेमके तुम्हाला कुठले भावतात किंवा कुठल्या गोष्टींचं तुम्हाला त्यांच्या संदर्भातलं आकर्षण वाटतं? बरोबर. नानासाहेब गोरे असं म्हणायचे की साने आणि गुरुजी हे दोन शब्द महाराष्ट्रासाठी नाहीच आहेत. तर साने गुरुजी हा एकच शब्द आहे. म्हणजे साने म्हणजे गुरुजी आणि गुरुजी म्हणजे साने. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात एखादं वाचनालय जेव्हा काढायची वेळ येते तेव्हा हमखास त्या वाचनालयाला नाव काय द्यायचं तर पटकन लोक म्हणतात साने गुरुजी वाचनालय देऊन टाक. तर साने गुरुजींच्या मृत्यूनंतर आज इतक्या वर्षानंतर सुद्धा 75 वर्ष होत आली तरी सुद्धा साने गुरुजींची जादू नेमकी काय हे मला अजूनही कळायला कठीण जातं. महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांची नावं महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नसतात, पण साने गुरुजी हे नाव महाराष्ट्रातल्या अगदी खेड्यापाड्यातल्या आबालवृद्धांना सुद्धा माहित असतं. तर गुरुजींची ही जादू नेमकी काय? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी बुद्धिमान तरुण वेगवेगळ्या IAS अधिकारी होऊ शकले असते किंवा काही होऊ शकले असते, अशी एक मोठीच्या मोठी पिढी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी शिक्षक झाली ती शिक्षक होण्यामागची प्रेरणा फक्त साने गुरुजी होती. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून जे अनेक कार्यकर्ते शिक्षक झाले तर त्याची प्रेरणा गुरुजींची होती. मला सुद्धा असं वाटतं की मी सुद्धा जे शिक्षक झालो ते साने गुरुजींच्या प्रेरणेने शिक्षक झालो. तर महाराष्ट्रातले ग्रामीण भागातल्या अनेक शिक्षकांना साने गुरुजी अत्यंत जवळचे वाटतात. याचं मला महत्वाचं कारण हे वाटतं की गुरुजींमध्ये जी एक प्रेम आणि करुणा ही जी दोन मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामधून पाझरत होती, तर तेच मला हे वाटतं. म्हणजे जी गोष्ट आपल्यामध्ये नाही त्या गोष्टीचं आपल्याला आकर्षण वाटत असतं. लहान मुलं आपल्याला का आवडतं तर लहान मुलाची निरागसता आपण गमावलेली असते.
त्याचा जो भाबडेपणा आहे, त्याचा जो सच्चेपणा आहे, तो आपल्यामध्ये नसतो. म्हणून आपल्या सगळ्यांना लहान मूल जवळ घ्यावं असं वाटतं. मला असं वाटतं की आपण समाज म्हणून जे अत्यंत कोरडेठाक झालेलो आहोत, आपण अतिशय क्रूर होतो आहोत, आपण अत्यंत द्वेषमूलक होतो आहोत, अशा कालखंडामध्ये हे 50 वर्षाचं मूल होतं साने गुरुजी. म्हणजे साने गुरुजींनी या वयामध्ये सुद्धा त्यांच्यामधली जी निरागसता, त्यांच्यामधला जो भाबडेपणा, त्यांच्यामधली जी संवेदनशीलता, करुणा, प्रेम, हे शेवटच्या क्षणापर्यंत जे जिवंत ठेवलं. त्यामुळे महाराष्ट्राला हे मूल आपल्या मनात जपून ठेवावं असं वाटतं, असं मला गुरुजींबद्दल वाटतं. तुम्ही जो शिक्षका म्हणून जो एक प्रश्न विचारला, तर साने गुरुजी मला शिक्षक म्हणून का महत्वाचे वाटतात, तर या माणसाचं योगदान म्हणजे साने गुरुजींना आपण सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केलं असं मला नेहमी वाटतं. अंडर एस्टिमेट अशा अर्थाने की साने गुरुजी म्हणजे श्यामची आई, फक्त श्यामच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तो रडणारा श्याम, तो गरीब बाबडा बिचारा श्याम, आणि नंतर मग आत्महत्या करणारे साने गुरुजी. याच्या मध्ये जे साने गुरुजींनी केलं याचा आपण मूल्यच करायला तयार नाही. आपल्याला असं वाटतं की साने गुरुजी म्हणजे ते रडणारे साने गुरुजी, लहान मुलांना जवळ घेऊन गोष्टी सांगणारे साने गुरुजी. पण साने गुरुजींच्या आयुष्यामध्ये त्यांनी निर्मिती किती केली. मी साधा एक हिशोब त्यांच्या आयुष्याचा आज लिहिलाय की साने गुरुजींना आयुष्य लागलं 50 वर्षाचं. 24 वर्ष त्यांची शिक्षणामध्ये गेली, 7.5 वर्ष त्यांची तुरुंग उपोषण याच्यामध्ये गेली, म्हणजे साधारणपणे 31 वर्ष गेली. 6 वर्ष या माणसाने पूर्ण वेळ नोकरी आणि रेक्टरचं काम केलं, 37 वर्ष झाली. आणि उरलेल्या 13 वर्षामध्ये या माणसाच्या नावावर 113 पुस्तक आहेत किरण. 113 पुस्तकांचा लेखक आहे साने गुरुजी. त्यांच्या सगळ्या पृष्ठांची जर संख्या मोजली आपण पानांची, तर 15,000 पानं लिहिली त्या माणसाने. आणि ती पण कुठेतरी अभ्यासिकेत बसून नाही, तर पूर्ण महाराष्ट्रभर स्वातंत्र्य आंदोलन उभारून, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढे उभारून, खेड्यापाड्यामध्ये फिरून, रेल्वेचा प्रवास, उपाशी तापाशी राहून या माणसानं 13 वर्षामध्ये 15,000 पानं लिहिली. साप्ताहिक चालवलं, दैनिक चालवलं, अनेक ठिकाणी भाषणं केली, अनेक ठिकाणी मंदिरं मुक्त केली. काय टाइम मॅनेजमेंट असेल या माणसाकडे. आणि म्हणून साने गुरुजी एक अकॅडमिक म्हणून त्यांचं सुद्धा मूल्यमापन झालं पाहिजे. आणि त्या 13,000 जे 15,000 पृष्ठ लिहिलीत, त्या 15,000 पृष्ठांमध्ये साने गुरुजींनी जवळपास अनेक अनुवादित पुस्तकं आहेत, अनेक चरित्र आहेत, अनेक नाटकं आहेत, एक काव्यसंग्रह आहे. हे कुठून, म्हणजे साने गुरुजींचं फक्त एकच उदाहरण देऊन मी एक अल्पविराम घेतो की साने गुरुजींच्या ज्या तुरुंगात साने गुरुजी होते, त्या तुरुंगातले अनेक कैदी उपाशी रडायचे. गुरुजींनी त्यांना विचारलं की का रडता तुम्ही, ते म्हणाले की आम्ही तुरुंगात, आमच्या घरी आमच्या बायका पोरांना खायला नाही, प्यायला नाही, काय करावं म्हणे. तर गुरुजींचा आप्पा साने नावाचा भाऊ त्यांना जेव्हा भेटायला आला, तर त्या आप्पा सानेला गुरुजी म्हणाले की बाहेर जाऊन एक 200 पेजेस वही आणि पेन मला आणून दे, आणि सकाळी तू परत ये. ती वही दिल्यानंतर साने गुरुजींनी रात्रीतून बापूजींच्या गोड गोष्टी नावाचं 200 पानाचं पुस्तक नुसतं स्मरणशक्तीच्या आधारे लिहून काढलं. आणि सकाळी आप्पा सानेला सांगितलं की हे पुस्तक जे आहे मी तुला देतोय, ही स्क्रिप्ट तू ढवळे प्रकाशनाला नेऊन दे, आणि त्यांच्याकडून 500 रुपये मानधन रॉयल्टी म्हणून घे, त्याच्या 10 पुढ्या कर, आणि हे 10 पत्ते मी तुला देतो, या 10 कायद्यांच्या घरी हे पैसे तू पोहोचव. म्हणजे तुरुंगाच्या भिंतीआड हा माणूस, मी माझ्या या सहकार्यासाठी काय करू शकतो, तर फक्त माझी बुद्धी पणाला लावू शकतो. आणि ती लावली रात्रभर. हा माणूस त्या चिमणीच्या प्रकाशामध्ये, कंदिलाच्या प्रकाशामध्ये 200 पानं अस्खलित लिहून ती बाहेर पाठवतो आणि आपल्या कायद्यांसाठी करतो. पुरस्कारासाठी लिहिणारे, आपलं नाव म्हणून लिहिणारे हजारो लेखक असतील, पण सतत बेड्या असताना आजूबाजूच्या कायद्यांसाठी पुस्तक लिहिणारा फक्त साने गुरुजी. बरोबर आहे. साने गुरुजींनी अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयोग केले सर, तर असे कुठले प्रयोग साने गुरुजींनी केले की जे महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ते माहिती पडलं पाहिजे की शिक्षक ही काही सर्वसाधारण व्यक्ती नसते. आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात किंवा जगात अनेक शिक्षक आहेत, पण मोजकेच शिक्षक आपण लक्षात घेतो की ज्यांची आठवण काढतो. तर काय असे प्रयोग केले की ज्यामुळे साने गुरुजी हे अजून सुद्धा आठवले जातात 125 वर्षानंतर सुद्धा? बरोबर, फार महत्वाचा प्रश्न हा मला वाटतो की आपण सगळेजण साने गुरुजी म्हणतो, पण साने गुरुजींनी गुरुजी म्हणून त्यांचं जे आयुष्य आहे ते महाराष्ट्रात फारसं चर्चेत आलं नाही. कारण त्यांचा तो जो बालपणाचा श्यामची आई म्हणून जे आहे याची चर्चा जास्त झाली. आणि साने गुरुजींनी जे 6 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं,
जी अमळनेरची जी शिक्षण संस्था आहे प्रताप विद्यालय, तिथे साने गुरुजी 1924 ते 1930 असे 6 वर्ष शिक्षक म्हणून त्यांना नोकरी करता आली. आणि त्या ठिकाणचे जे गोखले गुरुजी होते ते पण त्यांचे मुख्याध्यापक हे गांधीवादी विचाराचे होते आणि गांधीवादी विचाराची ती संस्था होती. साने गुरुजी ज्यावेळी तिथे शिक्षक म्हणून गेले आणि साने गुरुजींनी नाईलाजाने शिक्षक नाही झालेला माणूस हा, त्या काळामध्ये MA गोल्ड मेडलिस्ट असलेली साने गुरुजी मुंबई विद्यापीठामध्ये त्यांना नोकरी मिळत असताना सुद्धा अगोदर आम्ही अमळनेरला कबूल केलंय म्हणून ती नोकरी नाकारून हा माणूस त्या अमळनेरच्या हायस्कूलमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर साने गुरुजी संस्कृत आणि मराठी विषय शिकवायचे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या आठवणी लिहून काढल्या की गुरुजी काय प्रयोग करायचे किंवा काय शिकवायचे. तर त्यांनी गुरुजींचं वर्णन केलंय की मफलर सारखा जे आपला जो पंचा असतो तसा तो गुंडाळलेला किंवा गळ्यामध्ये टाकलेला असायचा. आणि मराठी आणि संस्कृत इतिहास हे 3 विषय गुरुजी अत्यंत मन लावून शिकवायचं. गुरुजींचं अनेकदा बेलकडे लक्ष नसायचं. मधल्या सुट्टीमध्ये इतर वर्गातले विद्यार्थी सुद्धा खिडकीच्या बाहेर येऊन उभे राहायचे. शिकवताना गुरुजींना अनेकदा अश्रू अनावर व्हायचे. कवी दत्त यांचा जो पाळणा आहे तो शिकवताना गुरुजींच्या अनेकदा डोळ्यामध्ये अश्रू आलेत अशा विद्यार्थ्यांनी आठवणी लिहिल्यात. गुरुजींचे प्रयोग मोठे विलक्षण असायचे. एकदा पाऊस पडायला लागला आणि गुरुजी मुलांना म्हटले, अरे काय वर्गात बसले तुम्ही, चला बाहेर. आणि सगळ्या मुलांना गुरुजींनी वर्गाच्या बाहेर नेलं. ते वसतिगृहाचे अधीक्षक असताना एकदा कळीचं फुलामध्ये रूपांतर कसं होतं यासाठी गुरुजींनी रात्रीच्या वेळी सगळ्या मुलांना त्या झाडाच्या कडेला बसवलं. छोटे छोटे मुलांनी रंगीत कापडाचे जणू असे फुग्यासारखं असं केलं आणि त्या झाडाला लटकवलं. म्हणजे आपण कळीचं फुल कसं होतं याचा जन्मोत्सव पाहायचा. आणि मग मध्यरात्रीनंतर जेव्हा त्या कळीचं फुल झालं तर ते पाहायला रात्रभर सगळ्या मुलांनी गुरुजी जागे राहिले होते. अशा अफलातून प्रयोग गुरुजींनी केले. गुरुजी उत्कट खूप होते. म्हणजे एकदा जर कुठला तरी मुलगा त्यांना काहीतरी बोलला की काहीतरी तर ते एकदम वर्ग सोडून निघून गेले. त्यानंतर लायब्ररीयननी त्यांच्या ज्या आठवणी लिहिल्यात त्या काळातल्या तर ते म्हणाले की गुरुजी ऑफ तासाला कधी स्टाफ रूम मध्ये बसते नाही, ते लायब्ररीमध्ये यायचे आणि रोज पुस्तक बदलणारा हा शिक्षक मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला की रोज ते पुस्तकं रोज घरी न्यायचे आणि बदलून आणायचे. त्यानंतर गुरुजींना काही वर्षानंतर एकदा काही महिन्यानंतर ते गोखले गुरुजी असं म्हणाले की तुम्ही एकटे राहताय गुरुजी, तर मग वसतिगृहाची पण जबाबदारी तुम्ही घ्या. आणि तिथं गुरुजींचं गुरुजीपणाचं आपल्याला रूप पाहायला मिळतं की साने गुरुजी वसतिगृहाचे अधीक्षक झाले. आणि ते अधीक्षक झाल्यानंतर या माणसानं विद्यार्थ्यांना कधीच शिक्षा केल्या नाहीत. म्हणजे आपल्याकडे अधीक्षक हा खूप कठोर आणि क्रूर असतो. अनेकदा अधीक्षकांनी मुलांना बेदम मारल्याच्या घटना घडत असतात. पण मुलं लवकर उठायची नाही तर गुरुजी त्यांच्या तोंडावर हळूच पांघरून काढायचे, डोक्यावर हात फिरवायचे. चिडणं या माणसाच्या व्यक्तिमत्वामध्येच नव्हतं. आणि मुलं मग शाळेत जाताना तसेच ओले कपडे तसेच बाथरूम मध्ये टाकायचे किंवा अंथरूण पांघरुणाच्या घड्या करायचे नाहीत. तर गुरुजी सगळे मुलं शाळेत गेल्यानंतर सगळ्या अंथरूण पांघरुणाच्या घड्या काढायचे. त्यांचे जे बाथरूम मधले कपडे आहेत ते पिळून टाकायचे. रात्रीची वेळ अंधार असल्यामुळं मुलांना जर रात्रीची वेळ संडास लागली तर मुलं मध्येच कुठेतरी संडास करायचे. पण गुरुजी स्वतःच्या हाताने ती सगळी संडास गुरुजींनी साफ केलेली आहेत. अशी सुद्धा उदाहरणं मुलांनी सांगितलेली आहेत. त्यानंतर श्रीमंत मुलं त्यांच्या घरून चांगले चांगले पदार्थ आणायचे, गरीब मुलांना द्यायचे नाही. पण गुरुजी ते सगळे पदार्थ सगळ्या मुलांना वाटायला लावायचे. त्यानंतर पगारातला सगळा भाग या माणसानं विद्यार्थ्यांसाठी खर्च केलाय. म्हणजे अमळनेरमधले जे शिकणारी मुलं आहेत ती जी पुण्याला पुढे शिकायला गेली तर त्यांची फी गुरुजी भरायची. आणि ज्या विद्यार्थ्यांना पैसे नसायचे तर 1 तारखेला पगार झाल्यानंतर त्याच्या चिठ्ठ्या करायचे गुरुजी की याचे 20 रुपये, याचे 40 रुपये. आणि वर्गाच्या बाहेर जाऊन त्या मुलांना गपचूप बाहेर बोलून प्रत्येकाला ती पुढी द्यायची की हे तुला पैसे. मला गुरुजींचा सगळ्यात भारी प्रयोग जो वाटतो की इतकं योगदान मी किंवा कोणता शिक्षक आज देऊ शकणार नाही ते म्हणजे छात्रालय मासिक. म्हणजे त्याला दैनिकच म्हणूयात आपण. तर एक भित्तीपत्र गुरुजी चालवायचे. म्हणजे आज आपल्याला नवी माहिती इंटरनेटद्वारे मिळते त्यामध्ये त्याचं कौतुक वाटत नाही. पण एक तर त्या काळाचा खानदेश आणि त्या काळातल्या विद्यार्थ्यांना काय सोर्स होता. तर गुरुजी एक 6-8 पानाचं भित्तीपत्र रोज सकाळी 6 वाजता वसतिगृहामध्ये लावायचे. कल्पना करा की 8 पानं तुम्हाला रोज लिहायची आणि ती सकाळी 6 वाजता तुम्हाला भिंतीवर लावायची. गुरुजी त्याच्या तयारीसाठी आदल्या दिवशी लायब्ररीमध्ये 1 ते 2 तास पूर्ण अभ्यास करायचे. ती सगळी माहिती गोळा करायची आणि पहाटे 4 वाजता उठून कंदिलाच्या प्रकाशात 2 तास हा माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या पेननी ती माहिती लिहायचा. त्याच्यामध्ये काय नव्हतं, वेगवेगळ्या ग्रहांची माहिती होती, जोक होते, कोडी होती, गोष्टी होत्या, वेगवेगळ्या देशांची माहिती होती, स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती होती.
त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण होते, खूप गमतीदार आहे ते सगळे अंक आज अमळनेरच्या वाचनालयामध्ये जपून ठेवलेले ते मी बघून आलो. तर रोज सकाळी 6 वाजता मुलं उठल्यानंतर पहिल्यांदा आवरलं की पटकन ते भित्तीपत्र वाचायला जायचे. 2 वर्ष या माणसाने हा प्रयोग चालवला. मला सांगा की ती माहिती जमवणं, त्या काळात इंटरनेट नाही, फक्त लायब्ररीतल्या पुस्तकांवर आधारित राहून त्याचं रिपिटेशन कुठं झालं नाही पाहिजे, अशा प्रकारचं या माणसाने प्रचंड काम केलं. आणि शेवट सांगतो की 1930 साली ज्यावेळी या स्वातंत्र्य आंदोलनाने एकदम गती घेतली, 1931चं ते अधिवेशन वगैरे होणार होतं, तर 1930 साली जेव्हा साने गुरुजींच्या लक्षात आलं की आता शाळेमध्ये शिक्षक म्हणून थांबण्यात अर्थ नाही, आपली गरज समाजाला बाहेर आहे, आणि शिक्षक तर त्यांना सोडायला तयार नव्हते, मुख्याध्यापक सोडायला तयार नव्हते, तेव्हा साने गुरुजींनी एक दिवस पहाटे झाडाची फुलं तोडली आणि ती सगळी फुलं मुख्याध्यापकांच्या घराच्या पायरीवर, शिक्षकांच्या प्रत्येक घराच्या पायरीवर ठेवली. पहाटे 6 वाजता जळगावला जाणारी जी रेल्वे होती त्या रेल्वेमध्ये गुरुजी जाऊन बसले. मुख्याध्यापक उठल्यानंतर त्यांनी पटकन दार उघडल्यानंतर बघितलं की दारात फुलं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पक्षी उडाला. ते पळत पळत मुख्याध्यापक रेल्वे स्टेशनवर गेले. म्हणजे काय प्रेम होतं बघा शिक्षकांनी या सगळ्या मुख्याध्यापकांचं. ते पळत पळत गेले, प्रत्येक डब्यामध्ये साने साने अशा हाका मारत होते. गुरुजी इंजिनाच्या मागचा जो डबा आहे त्या ठिकाणी डोक्यावर शाल घेऊन झोपलेले होते. त्यांनी ती शाल ओढली आणि गुरुजींना म्हणाले चला परत शाळेत. गुरुजी रडायला लागले. गुरुजी म्हणाले की आता नाही, मला नका थांबू, मला स्वातंत्र्य आंदोलन माझं वाट पाहतोय, समाज माझी वाट पाहतोय, मला तुम्ही जाऊ द्या. दोघांनी एकमेकाला ते रेल्वे स्टेशनवर मिठी मारली, दोघे ढसाढसा रडायला लागले आणि मुख्याध्यापक ऑफिसमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या नावापुढे 30 एप्रिल 1930 ला लेफ्ट अशी शेरा मारला. ते सुद्धा मी अमळनेरला बघून आलो. मला असं वाटतं की एक शिक्षक स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी इतकं योगदान देताना समाजासाठी सुद्धा किती योगदान देऊ शकतो. आपल्या विद्यार्थ्यांच्या योगदानाबरोबर आजूबाजूच्या खानदेशातल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी काय करू शकतो, एक लेखक म्हणून काय करू शकतो, विचारवंत म्हणून काय करू शकतो, या सगळ्यासाठी साने गुरुजी एक शिक्षक म्हणून मला फार महत्वाचे वाटतं. हेरम कुलकर्णी सर, साने गुरुजींनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्यात आंतरभारती आणि विश्वभारती नावाचा जो प्रयोग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात गाजला आणि आज खरं म्हणजे तशा प्रयोगाची त्यांच्या नंतर गरज होती, पण आपल्या महाराष्ट्रात असेल तिथल्या लोकांनी किंवा तो काही प्रयोग स्वीकारला नाही किंवा पुढे साने गुरुजींच्या नंतर खूप काही वाढीस गेला नाही त्या प्रयोगाबद्दल. बरोबर. संत तिरुवल्लूर यांचं जे काव्य आहे त्या काव्याचा साने गुरुजींनी अनुवाद केला आणि साने गुरुजींच्या तेव्हा असं लक्षात आलं की ह्या वेगवेगळ्या राज्यातले जे बंध आहेत ते बंध जर पक्के करायचे असतील तर आंतरभारतीय हा प्रयोग महत्वाचा आहे. दुर्दैवाने साने गुरुजींना स्वातंत्र्यानंतर साने गुरुजींनी त्यासाठी मुंबईमध्ये प्रयत्न केले, पण गुरुजींना तो विचार वाढवायला फारसा वेळ मिळाला नाही. पण आंतरभारतीची त्यांची जी कल्पना आहे ती कल्पना अशी आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी वेगवेगळी राज्य आहेत या राज्यांमध्ये जर एक प्रेमाचे बंध निर्माण झाले नाहीत, एक बंधुभाव जर निर्माण झाला नाही, तर केवळ फक्त देश म्हणजे आपला नकाशावर येईल किंवा वेगवेगळे राज्य उरतील. आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत, त्या भाषेतलं साहित्य या प्रत्येक भाषेमध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी त्या आंतरभारतीची स्थापना केली. त्या आंतरभारतीमध्ये त्यांना अनुवादाचं महत्व जास्त होतं गुरुजींना, आणि म्हणून गुरुजींना जे पुस्तक 113 आहे त्यामध्ये गुरुजींचे अनुवाद मोठ्या प्रमाणावर आहेत. कारण गुरुजींना असं वाटायचं की अनुवाद जर मोठ्या प्रमाणावर झाले तर या राज्यातलं जे हे आहे त्या राज्यात जाऊ शकेल, तुमचे प्रवास या राज्यातून त्या राज्यात झाले पाहिजेत अशी गुरुजींची अपेक्षा असायची. आणि त्या राज्यांच्या भाषा शिकणं आणि त्या भाषेचे एकत्र येऊन काही समारंभ, काही संमेलन साजरे होणं अशी गुरुजींची कल्पना होती. आंतरभारतीची शाखा त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये काही प्रयत्न झाला. महाराष्ट्रामध्ये आज आंतरभारती काम करते, पण ज्या प्रकारे साहित्य अकादमीला शासनाने ज्या पद्धतीचं महत्व दिलं तसं आंतरभारतीच्या प्रयोगाला शासन म्हणून जर बळ दिलं गेलं असतं तर मला असं वाटतं की गुरुजींच्या त्या कल्पनेत की आंतरभारतीची कल्पना ही जास्त वेगाने पसरली असती. कारण आज साहित्य अकादमी एका विशिष्ट वर्गापर्यंतच फिरत राहते, म्हणजे साहित्याचा जो वरिष्ठ वर्ग आहे, पण सर्वसामान्य माणसांना जे वाटतं ते मला जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे गुरुजींपासून प्रेरणा घेऊन मी ज्या शाळेचा मुख्याध्यापक आहे तर आमच्या शाळेमध्ये आम्ही असं केलंय की दर 4 दिवसांनी एका राज्याची माहिती एक वर्ग लावतो आणि एका वर्गाला आम्ही एक राज्य वाटून दिलं असतं. आम्ही काश्मीर पासून सुरुवात केली, मग त्या दिवशी काश्मीरची सगळी माहिती काच फलकामध्ये विद्यार्थी लावतात.
त्याच्यामध्ये मग तिथली भाषा, तिथली गाणी, तिथलं इतिहास, तिथली धार्मिक परंपरा हे सगळं, आणि तिथली जी फळं असतील तर ती फळं सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना त्या दिवशी वाटतो, किंवा त्या राज्यातलं जर कोणी व्यक्ती आम्हाला भेटला तर त्याच्या हस्ते त्या फलकाचं उद्घाटन करतो. तर अशा प्रकारे प्रयोग शाळांमधून आंतरभारतीचे व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर आहे. आंतरभारतीय म्हणजे राष्ट्र ही जी संकल्पना आहे तर ती रुजवायची असेल तर देशातल्या लोकांचा एकमेकांच्या बद्दल प्रेम, बंधुभाव हा वाढलं पाहिजे, तर ते शक्य. आणि त्यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीचा प्रयोग केला होता. हेरम सर, हा एक प्रश्न मला नेहमी उठतो की म्हणजे साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला बघायला मिळतात. एक तर मुलांच्या मध्ये असलं ते कुसुमाहून कोमल अशा पद्धतीचं आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं, की एखाद्या मुलाने ऐकलं नाही तर स्वतः रडणारे किंवा स्वतःला शिक्षा करून घेणारे एक शिक्षक साने गुरुजी, आणि दुसरीकडे स्वातंत्र्य लढ्यासाठी उडी घेणारे आणि त्याच्यासाठी तुरुंगात जाणारे साने गुरुजी, याचा संदर्भ आपण कसा लावू शकतो? ही एका माणसाची दोन रूप आज म्हणजे एकंदरीत जिथे समाज इतका चंगळवादी झालेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये देश कार्य करायचं असेल, समाज कार्य करायचं असेल, शिकवायचं असेल, कुणाला काय द्यायचं असेल तर माझा काय त्याच्यामध्ये फायदा होणार, अशा पद्धतीनं चंगळवाद देशात असताना आता मोठ्या प्रमाणात तो वाढतोय की दुसरा मेला तरी जाईल, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, दुसऱ्याचं वाटोळ झालं तरी चालेल, पण माझा एक पैशाचा जरी फायदा होत असेल तर त्याचं वाटोळ करून मी माझा फायदा घेईल. अशा याच्यामध्ये साने गुरुजींचं काय महत्व आहे? बरोबर आहे. फार वेगळा पैलू तुम्ही उपस्थित केला की स्वतःला पुसून टाकणं काय असतं याचं उदाहरण साने गुरुजी होतं. म्हणजे या माणसाला जेव्हा खानदेशामध्ये जी काँग्रेसचं अधिवेशन झालं फैजपूरला, तर फैजपूर अधिवेशनाचं स्वागताध्यक्ष साने गुरुजींनी व्हावं असा प्रस्ताव आला होता, की ज्या अधिवेशनाला इतकी महत्वाची काँग्रेसचे पुढारी आले होते. तर साने गुरुजी म्हणाले, अरे मग माझ्यासारख्या छोट्या माणसाला काय तुम्ही ही कामं देता, त्यापेक्षा मला एक 10 स्वयंसेवक द्या, आणि इतके लोक येणार आहेत तर ती सगळी बाथरूम किंवा त्या सगळ्या ज्या असतील तर त्या स्वच्छता ज्या आहेत त्या स्वच्छतेचं काम मी देतो. आणि साने गुरुजींनी हातात खराटा घेतला आणि इकडे अधिवेशन चालू असताना 10 स्वयंसेवक घेऊन पूर्ण वेळ सगळी स्वच्छता साने गुरुजी करत राहिले. इतका हा माणूस निरालस होता की त्यांनी जे एक मासिक काढलं होतं तर त्या मासिकामध्ये त्यांना लेख काय फार मिळाले नाहीत, तर आपापल्या वेगवेगळ्या मित्रांच्या नावावर त्यांनी वेगवेगळे लेख लिहून टाकले आणि खाली त्यांची नावं टाकून दिली. तेव्हा स्वतःचा कुठल्याच प्रकारचा नावाचा अट्टहास नाही, कुठल्याच प्रकारचं आपलं नाव व्हावं यासाठी प्रयत्न नाही. साने गुरुजींचं भाषण संपल्यानंतर त्याच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी बसायचे आणि लोक त्यांना शोधायचे की आता गुरुजी एवढं आग ओकणार भाषण गुरुजींनी केलं, तर गुरुजी कुठे गेले, तर गुरुजी अशा कोपऱ्यात कुठेतरी शांतपणे बसलेले असायचे. त्यांचं कौतुक केलेलं सुद्धा त्यांना आवडायचं नाही. कोणी जर त्यांना म्हटलं की समजा गुरुजी फार सुंदर बोलले, तर ते म्हणायचे चांगलं भाषण होऊन काय होणार आहे, काय बदलणार आहे का, स्वातंत्र्यासाठी तुम्ही स्वतः काही त्याग करणार आहात का, काही धडपड करणार आहात का, तर ते चांगल्या बोलण्याला अर्थ आहे, नाही तर काय करायचं या भाषणांचं. म्हणजे त्या माणसाला कुठल्याच प्रकारचं मोह नव्हतं. त्यांच्या खोलीचं वर्णन जे अमानेरचं आहे, तर अक्षरशः फक्त एक झोपटी फक्त झोपण्यासाठी होती, आणि एक जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये मुरमुरे आणि गोड काहीतरी आपलं गुळ टाकलेला असायचा. रात्री 11 वाजता माणूस कुठून तरी खानदेशातल्या एखाद्या गावावरून यायचा, ती खोली उघडायचा, जेवलेला नसायचा, ते मुरमुरे आणि काय शेंगदाणे वगैरे खायचा, आणि पुन्हा त्या समोरचा जो विहीर आहे त्या विहीरवरून गार पाण्याचा आपले डोक्यावर एक बादली ओतून घेऊन पुन्हा सकाळी स्वतःचे कपडे धुवायचे आणि पुन्हा दुसऱ्या गावाला निघून जायचे. अत्यंत कमी गरजा असलेला हा माणूस, म्हणजे अनेकदा तर ते जेवलेले सुद्धा नसायचे. अनेकदा त्यांचे ते खानदेशातले ज्या मित्रांनी प्रसंग सांगितले की अनेक प्रकाशकांकडून त्यांनी आधी पैसे घेऊन ठेवलेले असायचे या वाटण्यासाठी लोकांना, आणि ते लोक प्रकाशक स्क्रिप्ट मागायचे. तर मग स्वतःला एक दिवस त्याने 3 दिवस कोंडून घेतलं होतं की त्या स्क्रिप्ट द्यायच्यात लोकांना, आणि त्या पोटात अन्न नाही आणि लिहिण्याचा ताण, तर तिथंच बेशुद्ध पडायला लागले. तर मग ते मित्र वगैरे आल्यानंतर त्यांनी उचलून त्यांना नेलं आणि जीव घातला. तर इतका हा ज्याला अनाग्रही जगणं म्हणतो किंवा निरालस जगणं म्हणतो, तर स्वतःसाठी काहीच नाही. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे 2 रूप या माणसाची काय, तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दोन्ही रूपांची चर्चा झाली पाहिजे. म्हणजे होते असं की श्यामची या चित्रपटानंतर मी जसं म्हटलं की साने गुरुजी म्हणजे रडके वगैरे अशी एक प्रतिमा त्यांची निर्माण केलेली, पण हा आग ओकणारा माणूस होता हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. साने गुरुजींनी इतकं आक्रमक कुणी नव्हतं. म्हणजे शेतकऱ्यांचं जे आजचे जे टोल नाके म्हणतो आपण, तर त्या काळात शेतकऱ्यांना अमानेरमध्ये प्रवेश माल आणताना
अमळनेरच्या त्या काळच्या नगरपंचायतीने त्याच्यावर कर बसवला होता. तर तो कर मोडण्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा करून त्यांनी तो आंदोलन केलं होतं. किंवा काँग्रेसच्या तत्कालीन पुढाऱ्यांना सुद्धा त्यांनी सुनावलं होतं. ते इतके ठाम होते की जेव्हा ते पंढरपूरच्या सत्याग्रहाला जेव्हा त्यांनी उपोषण केलं पंढरपूरच्या मंदिराच्या समोर त्या याचा दलितांना प्रवेश मिळावा म्हणून, तर काँग्रेसच्या पुढाऱ्यांना गांधींचं महत्व आपलं साने गुरुजींचं महत्व वाढणं बघवत नव्हतं. तर त्यातले काही जण गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना म्हणे की ते तुमचे भक्त आहेत तर तुम्ही त्यांना तार करा. गांधीजींची तार आली तरी सुद्धा साने गुरुजींनी गांधीजींचं ऐकलं नाही आणि उपोषण मागं घेतलं नाही. इतका हा माणूस ठाम होता. किंवा स्वातंत्र्यानंतर शिक्षकांना राजकारणावर बोलण्याला लिहिण्याला राजकारणात भाग घ्यायला बंदी आणणारं एक विधेयक त्या काळच्या काँग्रेस सरकारने मांडलं होतं. तर साने गुरुजींनी मुंबईच्या सभेमध्ये स्टेजवर चढून तो जो आदेश होता फाडून टाकला होता आणि म्हणाले की शिक्षकांना राजकारणात बंदीची कसली धमकी देतात, चला मीच फाडून ती सुरुवात करतो. तर इतका हा माणूस निर्भीड आणि ठाम होता. ते शिक्षक असताना त्या गावचा जो मामलेदार आहे त्या मामलेदारला तो मुलगा काय अभ्यास करत नव्हता. साने गुरुजींनी त्याला चिठ्ठी पाठवली की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, कृपया लक्ष घालावे. आता तो मामलेदार म्हणजे त्या काळचा राजा, त्याला एकदम राग आला. त्याने उलटी चिठ्ठी पाठवली की माझा विद्यार्थी 8 तास शाळेमध्ये असतो तर शिक्षक काय करतात. तर साने गुरुजींना ते मुख्याध्यापक म्हणाले, ते चिडलेत ते मामलेदार. म्हणे गुरुजी म्हणाले आणा इकडे कागद. गुरुजींनी त्या कागदाच्या खाली लिहिलं की मुलगा 16 तास घरी असतो, आई वडील काय करतात, आणि ती चिठ्ठी मामलेदारला त्यांनी उलटी पाठवली. तर एकाच वेळी म्हणजे आपण ते मेनावन मृदुवानी वगैरे जे बोलतो तर त्याचं हे रूप होतं साने गुरुजींचं की व्यक्तिगत स्तरावर प्रचंड प्रेम, प्रचंड जिव्हाळा, पण सामाजिक प्रश्नांच्या बाबत प्रचंड आक्रमकता, हे कॉम्बिनेशन फार अवघड असतं. ते गुरुजींना जमलं. बरोबर आहे. साने गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये एकतर मुलांसाठी छात्रालय काढलं, नंतर कर्तव्य नावाचं एक मासिक त्यांनी चालवायचे त्याच्या संदर्भात, आणि नंतर साधना त्यांनी काढलं. साधना काढण्यामागचा त्यांचा काय नेमका हेतू होता, काय त्यांची दृष्टी होती? कारण की आता साधना आता सुद्धा सुरू आहे, त्यांची परंपरा जी आहे ती चालू आहे. काय त्यांचं? बरोबर. साधनेचं वय आणि भारतीय स्वातंत्र्याचं वय हे जवळपास सारखंच आहे. याचं कारण असं की गुरुजींना आपण स्वातंत्र्य मिळवलं, पण ज्याला आपण सुराज्य करण्याचा जो एक सगळ्यांचा संकल्प होता, तर त्या सुराज्याचं प्रारूप साधनेच्या माध्यमातून त्यांना मांडायचं होतं. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतली जी मूल्य होती, स्वातंत्र्य चळवळीनं दिलेली जे काही आदर्श होते की जे नंतर संविधानामध्ये प्रतिबिंबित झाले, तर त्याचा आग्रह करण्यासाठी आपल्या हातामध्ये एखादं नियतकालिक असलं पाहिजे असं साने गुरुजींना वाटायला लागलं. आणि म्हणून साधनेचा जन्म त्याच्यामधून झाला की साधनेच्या माध्यमातून ज्या काही भविष्यातल्या स्वातंत्र्याच्या ज्या आपण जी स्वप्न पाहिली, तर त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी किंबहुना त्या स्वप्नांचे शिलेदार निर्माण करण्यासाठी साधनेची निर्मिती झाली असं मला वाटतं. गुरुजींना दुर्दैवानं साधनेचा विस्तार करायला फारसा वेळ मिळाला नाही. पण गुरुजींची जे धडपडणारी मुलं होती त्याच्यानंतरची, मग ती वसंत बापट असतील, गप्र प्रधान असतील, यदुनाथ थत्ते असतील, तर या सगळ्यांनी साधनेचा विस्तार करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. साधनेचे जे सुरुवातीचे दिवस आहेत ते त्यांच्या चरित्रामध्ये दिलेले आहेत की अत्यंत कठीण काळामध्ये, म्हणजे छपाईचं कुठल्याही प्रकारचं यंत्र विकसित नाही झालेलं, फारसं भांडवल नसताना सुद्धा गुरुजींनी साधनेचे पहिले काही अंक कसे काढलेत याचं वर्णन त्या सगळ्या चरित्रामध्ये आहे. पण त्याचं समाधानही वाटतं की गुरुजींच्या बाकी स्वप्न फार फुलली नाहीत, परंतु साधनेचा जो काही पाठपुरावा आहे की अगदी दाभोळकरांच्या हत्यापर्यंत किंवा साधनेवर दाखल झालेले खटले किंवा या सगळ्या याच्यातून आणीबाणीमध्ये साधनेने निभावलेली जी भूमिका आहे, तिथपासून तर आज विनोद शिरसाट ज्या पद्धतीने साधना खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. तर या पद्धतीने 75 वर्षाचा साधनेचा जो प्रवास आहे, हे गुरुजींचं स्वप्न पुढे जातं याचं एक गुरुजींचा धडपडणारा मुलगा म्हणून मला नक्कीच समाधान. बरोबर आहे. साधना हे नावच असं सांगते किंवा देशाच्या उभारणीसाठी, सुराज्याच्या साठी साधना अशा अर्थानं सुद्धा ते नाव आहे. आणि त्याच्यासाठी त्याचे जरी जुने अंक जरी आपण चालले तर त्यातनं इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे विषय म्हणजे त्यातनं हाताळले जायचे, तर ते पाहून आपल्याला अचंबित व्हायला येतं की साने गुरुजी एकाच वेळी कुठल्या कुठल्या विषयांच्या संदर्भात विचार करायचे आणि कशा पद्धतीने करायचं, हे खरं म्हणजे एक अद्भुत रसायन आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं मला असं विचारायचं आहे की साने गुरुजी स्वातंत्र्यानंतर जे एकंदरीत देशात जी परिस्थिती होती त्याने प्रचंड अस्वस्थ होते आणि त्या अस्वस्थतेमध्येच
त्यांनी आपलं स्वतःचा म्हणजे स्वतःला संपवून घेतलं असं बोलत, यात कितपत तथ्य आहे? त्यांच्या आत्महत्येची मला एक 2-3 कारणं वाटतात. म्हणजे पहिलं कारण तुम्ही जे म्हणालात ते अगदीच बरोबर आहे, की त्यांना अपराधीपणा वाटत होता खूप. म्हणजे साने गुरुजींना ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली, तर दुसऱ्या दिवशी अंमळनेरला मोठी परिषद होणार होती, शेतकरी परिषद. आणि त्याचं स्टेज सुद्धा बांधलेलं होतं. साने गुरुजींच्या मिरवणुकीच्या बैलगाड्या सुद्धा त्यांना रेल्वे स्टेशनवर न्यायला आलेल्या होत्या. म्हणजे इतकी जय्यत तयारी झाली होती. पण साने गुरुजी असं म्हणायचे, की स्वातंत्र्य मिळून जवळपास आता 2 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा जी स्वप्न मी लोकांना सांगितली, खानदेशातल्या लोकांना, तर त्यांना जाऊन मी काय सांगू? मी त्यांना असं सांगितलं होतं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं होईल, तसं होईल. आम्ही जी स्वप्न दाखवली होती, तर 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि 11 जून 1950 साने गुरुजींनी आत्महत्या केली. मी साधारणपणे 3 वर्ष साने गुरुजींनी वाट पाहिली, काही बदलतंय का? पण दुसरा अर्थ त्याचा असा असू शकतो, की साने गुरुजींच्या अपेक्षा अत्यंत उन्नत होत्या, अपेक्षा खूप मोठ्या होत्या. त्यांना असं वाटलं होतं, की स्वातंत्र्यानंतर पटपट हे सगळं बदलायची किमान सुरुवात तरी होईल. आणि ज्या प्रकारचा लोकशाहीचा सेटअप आपण स्वीकारला, जी नोकरशाही किंवा जे सगळं जे आहे, तर यांनी त्या उत्कटतेने काम त्या वेगाने गुरुजींना दिसेना. आणि म्हणून गुरुजींना असा अपराधीपणा वाटायला लागला, की कशासाठी मी लोकांना, खानदेशातल्या लोकांना एवढा त्याग करायला लावला, एवढं स्वप्न दाखवली. आणि ती स्वप्न जर आम्ही पूर्ण होत नाही, म्हणजे गुरुजी असं बोलायचे त्या काळामध्ये, की मी खानदेशातल्या लोकांना कसं तोंड दाखवू, असं गुरुजी त्या काळात बोलायचे. तर त्याच्यामध्ये त्यांचा जो एक प्रामाणिकपणा होता. म्हणजे आज आपले राजकीय पक्ष आपण पाहतो, की जाहीरनाम्यामध्ये मोठी मोठी आश्वासनं देऊन सुद्धा त्या जाहीरनाम्याची किंचितही अंमलबजावणी नव्हता, किंवा काल सांगितलेले वाक्य अगदी उदय फिरवताना मी या पक्षात जाणार नाही असं म्हणताना अगदी बेमालूमपणे त्याचं समर्थन कशा पद्धतीने करतो. इतकं किळसवाणं राजकारण आपण पाहताना केवळ खानदेशातल्या लोकांना स्वातंत्र्य जे मी स्वप्न दाखवले, ती स्वप्न पूर्ण होऊन नाही राहिलेली. आणि झाले किती, फक्त 2.5 वर्ष झाली होती. इतकं स्वतःला तपासणारा साने गुरुजी हा माणूस होता. आणि म्हणून ते एक त्यांच्या आत्महत्येचं कारण आहे. पण मला एक थोडं वेगळं बिटवीन द लाईन्स कारण त्यांचं जे जाणवतं ते असं आहे, की साने गुरुजी जे व्यक्तिमत्व होतं, ते व्यक्तिमत्व मुळातच हे जे आपलं अर्थली जग आहे, या अर्थली जगाशी सूट होणारं नव्हतं. म्हणजे साने गुरुजी हा असा एक राजपुत्र होता, किंवा असा एक परिकथेतला राजकुमार ज्याला आपण असं म्हणतो, की जसं ते दवबिंदू असतो, तो दवबिंदू त्या पानावर पडतो पण त्या पानाचा नसतो. तसं जसं कमलपत्र त्या पाण्यामध्ये असतं पण त्या पाण्याचा भाग ते कधीच होऊ शकत नाही. तसं साने गुरुजी आयुष्यभर एक आलोप जगलेले आहेत. साने गुरुजी या आपल्या सगळ्या जगाशी एकरूपच होऊ शकत नव्हते. म्हणजे धुळ्याच्या तुरुंगातला एक प्रसंग मधुलिमा यांनी लिहिलेला आहे, की ते असं म्हटले होते, की गुरुजी असे एकदा संध्याकाळची वेळ आकाशात असे निवांत बघत बसले होते आणि कुठंच त्यांचं लक्ष नव्हतं. तर मधुलिमा म्हणाले, तुम्हाला गुरुजी त्रास होतोय का, काही वाटतंय का? तर ते म्हणाले, मला नाही जगावं असं वाटत. म्हणजे ही 1931 दरम्यानची घटना. त्याने मला नाही जगावं असं वाटत. म्हणजे मला हे सगळं जे आजूबाजूला सगळं चालतं ना, यात माझं मन नाही रमत म्हणे कधी. मला नाहीच, माझं याच्यामध्ये कशातच मन रमत नाही. फक्त मी या आजूबाजूचे दुःख जे आहेत सगळे, या दुःखांमुळे मी लोकांशी जोडला जातो. अशा पद्धतीचा त्या दोघांचा संवाद आहे. तर मला असं वाटतं, की तो माणूस या जगातला नव्हताच. म्हणजे या जगामध्ये आपण जितके कोरडे ठाक आणि आपण जितके कोडगे आहोत, आपण जितके पटकन कोणाच्या मृत्यूनंतर किंवा याच्यानंतर पटकन आपण नॉर्मल होऊन जातो, तर ते नॉर्मल होणं त्या माणसाच्या स्वभावातच नव्हतं. किंबहुना त्यांच्या संवेदनशीलतेची जी पातळी आहे, ती आपल्या सगळ्यांपेक्षा खूप उंच असल्यामुळं आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होत नाही, त्या गोष्टींचा त्रास त्यांना होत होता. आणि म्हणून त्या अर्थानं साने गुरुजी या जगातले आउटसाइडर होते, असं माझं म्हणणं आहे. की हे जे आपण ज्या पद्धतीचं जग जगतोय, किंवा हे जे राजकारणाचं जे चालतं, किंवा आपण सुद्धा एकमेकाला खोटं नाटं बोलतो, हे करतो, विसरून जातो, हे करतो, तर ती ह्या प्रकारची ती व्यक्तीच नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं, इतके वर्ष कसे जगले हाच मला प्रश्न वाटतो. म्हणजे आउटसाइडर असणारी व्यक्ती, की या जगामध्ये न रमणारी व्यक्ती. आणि कदाचित स्वातंत्र्य आंदोलनानंतर त्यांना असं वाटलं असेल, की आपल्या आयुष्यातला एक खूप मोठा अध्याय आता पूर्ण झालाय आणि आता आपण काही राहण्यात अर्थ नाही. आणि म्हणून ते एक बिटवीन द लाईन्स कारण, त्याचा एक अभ्यास करायला पाहिजे. अनेक कारणं झाली की बाबा त्यात म्हणजे महात्मा गांधींची हत्या झाली, हा पण एक खूप मोठा धक्का होता. तो बरोबर, त्यांना ते खूप वाईट वाटत होतं. ते असं म्हणायचे, की महात्मा गांधींचा खुनी हा महाराष्ट्रीयन असावा, याची मला खूप लाज वाटते. आणि मग त्यांनी ते 21 दिवसाचं उपोषण सुद्धा केलं होतं. म्हणजे त्यांना गांधीजींना मारणारा माणूस महाराष्ट्रातला असावा, याच्याबद्दल ते अत्यंत अस्वस्थ होते.
अस्वस्थ झाले होते. आणि अशी माणसं खूप संवेदनशील असतात, खूप प्रामाणिक असतात, खूप स्वच्छ असतात, आणि अशी माणसं देशात पचत नाही, प्रकृतीला नियतीला पचत नाही, अशा पद्धतीची आपण म्हणू शकतो. नंतरच्या याच्याकडे मी तुमच्याकडे येतो की त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. तर राष्ट्रसेवा दलाची स्थापना असं बोललं जातं त्यांनी की स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे RSS जी आहे ती धर्मांधताचा प्रचार आणि प्रसार करत होती हिंदू मुस्लिम वादाच्या, त्याला काउंटर म्हणून राष्ट्रसेवा दलाची स्थापना केल्याचं खूप लोक सांगतात. यात कितपत तथ्य आहे किंवा काय? मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तेव्हाची जी ताकद आहे म्हणजे 1925च्या काळातली, ती काही फार अशी लक्षणीय नव्हती आणि ती काही अशी राष्ट्रीय स्तरावरची घटना सुद्धा नव्हती. म्हणजे तो एक नागपूर मधला एक फक्त त्याची निर्मिती स्थापना होती. त्यामुळे राष्ट्रसेवा दल हे प्रतिक्रियातून आलेलं आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की स्वातंत्र्य आंदोलनाची जी मूल्य होती, म्हणजे ज्या काळात ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं, महात्मा गांधी ज्या प्रकारची एक देश म्हणून निर्माण करायची जी प्रक्रिया सगळी मांडत होते, आणि त्याच वेळी भारतामध्ये आलेला जो कम्युनिस्ट विचार आहे, आचार्य नरेंद्र देव वगैरे हे सगळे ज्या प्रकारची ती सगळी मांडणी करत होती, तर त्या घुसळणीमधून भारताला म्हणजे भारताची जी काही एक संवैधानिक जी मूल्य आपण घेतली, त्या मूल्यांची पाठराखण करण्यासाठी आपल्याला लहान मुलांवर काम केलं पाहिजे, तरुणांवर काम केलं पाहिजे, किंवा स्वातंत्र्य आंदोलन राजकीय पद्धतीने जरी चाललं तरी सामाजिक मूल्यांचा पाठपुरावा करायला एक सामाजिक संघटन असलं पाहिजे, अशा भावनेतून राष्ट्रसेवा दल पुढे गेलेले. आणि राष्ट्रसेवा दलाचं नंतरचा जो प्रवास आहे तो त्याच प्रकारचा आहे की सांस्कृतिक राजकारण जे आहे त्या सांस्कृतिक राजकारणामध्ये एक भूमिका ठरवणं आणि जात धर्म पंथ निरपेक्ष नागरिक तयार करणं, स्वराज्यासाठी नागरिक तयार करणं, जबाबदार नागरिक तयार करण्याचं एक म्हणजे शाळा अशी म्हणू शकतो आपण, सामाजिक शाळा खऱ्या अर्थानं राष्ट्रसेवा दलाला म्हणू शकतो. तोही तो प्रयोग असू शकतो. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एवढी मोठं महामानव साने गुरुजी आपल्या महाराष्ट्रात झाले, देशात स्वातंत्र्य लढ्यातले होते, देशाने त्यांच्यासोबत न्याय केला का? अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या समाजात जर महत्वाकांक्षा नसेल एखाद्या माणसाला, तर त्या माणसाला तसंच मागे ठेवलं जातं. याचं साने गुरुजी एक दुर्दैवाने उदाहरण आहे की साने गुरुजींना स्वतःसाठी काही नकोच होतं. म्हणजे जसं मी मगाशी वर्णन केलं की ज्या माणसाने स्वतःच्या अंत्यविधीचे पैसे सुद्धा पुढीत बांधून ठेवले होते की माझा इतका सुद्धा म्हणजे भार लोकांवर पडू नये म्हणून, तर अशा माणसाचं आपण त्यांना काय दिलं? म्हणजे साधं मला सांगा की ज्या खानदेशमध्ये साने गुरुजी राहिले त्या विद्यापीठाला नाव द्यावं अशी अनेकदा मागणी झाली, पण ती मान्य नाही झाली कधीच. साने गुरुजींची जात काढणारी सुद्धा काही माणसं मी बघितलेली आहेत की साने गुरुजींची जात काढून त्यांची चर्चा करणारी माणसं मी पाहिली. श्यामची आई हे पुस्तक, श्यामची आईची मध्यंतरी 100 वर्ष पूर्ण झाली श्यामची आईच्या मृत्यूला, तेव्हा त्याचं सर्वत्र जागरण व्हावं श्यामची आईचं, म्हणून आम्ही सर्वत्र प्रयत्न करत होतो. तर श्यामची आई ब्राह्मणी मूल्य देते आणि म्हणून श्यामच्या आईचं फारसं महत्व वाढू नका, किंबहुना श्यामची आई एक पुरुष प्रधान व्यवस्थेच्या मूल्यांना बळी पडलेली आहे आणि म्हणून आपण तिचं महत्व वाढू नये. म्हणजे मला सांगा, कोकणामधल्या एका छोट्या गावामध्ये त्या काळातली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जन्मलेली एक स्त्री, तिचं आकलन किती असणार आहे? ती शेवटी त्या परंपरेचाच भाग असणार आहे ना, की म्हणजे तिचं माहेर आणि सासर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. अशा एका कोकणातल्या बाईने तिने काय मार्क्सवाद वाचलेलं तुम्ही मार्क्सवाद वाचणं तिच्याकडून अपेक्षित करता का? म्हणजे त्याच्यामधून ती जी मूल्य व्यवस्था त्यातल्या त्या मुलांना ज्या प्रकारचं ती संवेदनशील बनवते, यातला धागा लक्षात घेण्यापेक्षा मग श्यामच्या आईला टार्गेट करायचं, साने गुरुजींची जात काढायची, हा काय प्रकार आहे? साने गुरुजींना शिक्षण व्यवस्था म्हणून तरी आम्ही साने गुरुजींना काय महत्व दिलं? आज महाराष्ट्राच्या, मी जसं म्हटलं की शिक्षण मंत्र्याचं नाव माहित नसतं, पण साने गुरुजींचं नाव खेड्यापाड्यामध्ये माहित असतं. तर साने गुरुजींचा जो काही एक विचार आहे तो विचार शिक्षण व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केले? आज खरा तो एकाची धर्मशाही प्रार्थना किती शाळांमध्ये चालू आहे मला सांगा. तर साने गुरुजींचे हे जे काही मुद्दे आहेत, आणि आज मला सांगा की या सगळ्या अंधारलेल्या काळामध्ये तुम्हाला साने गुरुजी हेच रोल मॉडेल समाजापुढे ठेवावं लागेल. आज पालकत्व नावाची जी गोष्ट आहे, या पालकत्वामध्ये आज आत्मकेंद्रित पालक झालेले आहेत, प्रचंड पैसा आलेला आहे आणि 1 किंवा 2 मुलं आहेत घरामध्ये. अशा वेळी मुलं हिंसक होत आहेत, मुलांच्या हातात बंदुका येत आहेत, मुलं आज अत्यंत आक्रमक झाली आहेत, टेक्नॉलॉजीच्या वापराने ते बेफाम झाली आहेत.
अशा काळामध्ये तुम्हाला की पायाला घाण लागू नको म्हणून जसं जपतोस तसं मनाला घाण लागू नको म्हणून जप बरोबर श्याम, असं म्हणणारी श्यामची आई तुम्हाला सांगावी लागणार आहे. किंवा हो. वेगवेगळ्या प्रकारे श्यामवर संस्कार करणारी जी आई आहे ती तुम्हाला रोल मॉडेल आहे. शिक्षकांसाठी साने गुरुजी त्या अर्थाने महत्वाचे, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी किती निरालसपणे काम करतायत याचा साने गुरुजी वस्तुपाठ आहे. आमच्या भूमिका न घेणाऱ्या साहित्यिकांसाठी भूमिका घेऊन कसं जगता येतं हे साहित्यिक म्हणून साने गुरुजी हे उदाहरण आहे. निर्भीडपणासाठी पत्रकारांसाठी सुद्धा साने गुरुजी रोल मॉडेल आहेत. आणि एक माणूस एका कमी आयुष्यामध्ये किती प्रकारचं काम करू शकतो, स्वतःला कसा विझवून टाकू शकतो, स्वतःला कसा पुसून टाकू शकतो आणि देशासाठी कसा समर्पित होऊ शकतो. किंबहुना आजच्या काळामध्ये या कोरडेपणाच्या काळामध्ये साने गुरुजी हा त्याचा, म्हणजे मला नेहमी असं विचारतात की साने गुरुजींची आज गरज उरली आहे का, तर मी नेहमी असं म्हणतो की जोपर्यंत प्रेम आणि करुणा ही मूल्य तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करता येत नाहीत तोपर्यंत साने गुरुजी अमर आहेत, साने गुरुजी अपरिहार्य आहेत. धन्यवाद हेरम कुलकर्णी सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं संवाद साधला. मित्रहो, हे होते हेरंब कुलकर्णी आणि त्यांनी साने गुरुजींच्या वेगवेगळ्या जीवनातले पैलू जे आहेत ते आपल्याला उलगडून दाखवलेले आहेत. तुम्ही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. या निमित्तानं कुसुमाग्रजांची एक कविता मला 4 ओळी आठवतात. तर कुसुमाग्रज असं म्हणायचे की सूर्यफुलांची जातच अशी असते की माना चिरल्या तरी हार जात नाही. त्यांनी मिळवलेलं जे काही स्वातंत्र्य आहे, कष्ट करून मिळवलेलं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य भोगावं, पण भोगत असताना प्रत्येक सुखावरती सूर्यपुत्राच्या रक्ताचा एक एक थेंब हा थरथरत असतो. या महामानवाला मॅक्स महाराष्ट्र विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.